म्हटलं की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खूप भाव वाढून जाता आणि तो रडवतोच आपल्याला बघा. त्यासाठी आपल्याला आता ही सीझनवर कांदे येतात, आपण हा कांदा साठवणार आहे. बघा कसे साठवायचे ते कांदे. हा जो कांदा आहे हा मीडियम असा आकाराचा कांदा पाहिजे आणि वरती हे जे शेंडी दिसती ही शेंडी पाहिजे महत्वाची थोडीफार तरी. आणि हे जे फोत्र दिसतंय वरती कांद्याचं, हे फोत्र काढायचं नाही, कोणत्याच कांद्याचं हे फोत्र काढायचं नाही. जेवढं कांद्याला फोत्र असेल तेवढा आपला कांदा जास्त दिवस टिकणार आहे. बघा आपण आता कसं ही जी जाळी आहे ह्या जाळीला नावच तिचं जाळी. बघा आजूबाजूनी सगळे अगदी फाडी फाडीत अशा, याने हवा जाती आणि हवा भेटली कांद्याला म्हणजे आपला कांदा जास्त दिवस टिकतो. हा झाला आपला ओला कांदा साठवण्याची पद्धत. आता आपण वाळवणीचा कांदा कसा साठवायचा ते बघू. हे आपण असे कांदे घेऊन असे बारीक कट करून घ्यायचे आणि उन्हात अगदी 5 ते 6 दिवस सुकवायचे. हा कांदा आपण सुकवलाय बघा, सुकत टाकून 2 दिवस झाले. अजून 2 दिवस तरी ह्या कांद्याला आपण सुकू देऊ. कांदा पावडर बनवण्यासाठी ही लोखंडी कढई ठेवून घेतली आपण गॅसवर. आता अगदी थोडंसं तेल टाकायचं. तेल जास्त पण नाही वापरणार, थोडंच वापरलं आणि आपला हा 4 दिवस वाळलेला कांदा या तासात टाकून घ्यायचा बघा. आणि असं एकसारखं पूर्ण हलवत राहायचं. आता आपण गॅस कमी करू आणि दोघं हाताने असं हलवणार आहे. आपला कांदा हा जो 4 दिवस अगदी कडकडीत वाळलेला कांदा आहे हा असा एकदम असा एकसारखा हलवत राहायचा. अगदी असा ब्राऊन होईपर्यंत हलवायचा, जास्त पण जाळायचा नाही. थोडा गॅस वाढवलाय. हा कांदा वाळेला असतो आणि तेल टाकून असा जर भाजला घरात खूप छान वास तर येतो. पण आता बघा फुलू राहिला तो कांदा कसा. आपण जेव्हा काळी भाजी बनवतो तेव्हा आपल्याला हे ओले कांदे जे आहेत ते भाजा वाळवा हे होत नाही आपल्याकडून. किंवा खूप महाग असले तर आपण काय म्हणतो 4 कांदे वापरायचे तिथे 2च वापरतो. आणि आपण अशी जर ही सीझनवर कांदा करप बनवली, याला कांदा करप म्हणतो आपण, अशी कांदा करप बनवायची भाजून आणि याची पावडर बनवून ठेवायची. पाहिजे तेव्हा 1 चमचा 2 चमचा आपल्याला जशी पाहिजे तशी आपण वापरायची. बघा कसा भाजतोय कांदा. आणि टाकलं तेव्हा किती थोडा कांदा होता, आता किती फुलत चाललाय बघा, फुगतो. अशी कांदा पावडर तुम्ही पण नक्की बनवा. 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब करा. आता हे आपण गॅस कमी करणार आहे, मीडियम करेल होता तर एकदमच कमी केला आणि आता काढून घेऊ. झालंय, जास्त करपवायचा नाही हा कांदा, मीडियमच भाजायचा. बघा कसा धूर येतोय त्याच्यात आणि कलरही अगदी चेंज झालाय, अगदी ब्राऊन असा कलर झालाय त्याचा. आता तो ओतून घेतला, थोडं करून सगळा कांदा आपण असाच भाजून घेऊ. सगळे कांदे भाजून घेतला आणि 10 मिनिटं थंड झाल्यावर बघा कसा असा कुरकुरीत आवाज येतोय. आता आपण हे मिक्सर मधून मस्त याची पावडर बनवून घेणार आहे, मिक्सरच्या भांड्यात घालून. अशी पावडर बनते दळून. आता ही जी कांद्याची करप आपण भाजली ही सगळी अशी दळून घेणार आहे, मिक्सर मधून छान पावडर बनवून घेणार आहे. सगळा कांदा दळून झाला आपला, ही करप सगळी दळली आहे बघा. आता हीच करप आपण, ही पावडर एक एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायची आणि जेव्हा आपल्याला काळी आमटी बनवायची असेल तेव्हा अगदी 2 चमचा 1 चमचा पाहिजे तसं घ्यायचं.